दापोली विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम, देशात कडधान्य उत्पादन वाढण्याचा अंदाज, कृषी क्षेत्रामुळे देशाचा विकास दर वाढेल पवार, देशात कापूस उत्पादन 30 लाख टन वाढण्याची शक्यता आणि बाभळेश्वर येथे 28 सप्टेंबरपासून तंत्रज्ञान महोत्सव। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित कृषी अभ्यासक्रम सुरू केले आहेत। कलम निर्मिती, भाजीपाला, रोपवाटिका, हरितगृहातील शेती, नारळ प्रक्रिया, काजूबी प्रक्रिया, शोभिवंत माशांचे उत्पादन, कृषी अवजारांची देखभाल व दुरुस्ती आदी 18 विषयांचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत। हे अभ्यासक्रम 1 ते 2 आठवडे कालावधीचे असून त्यात शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षणही दिले जाते। या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवीन कौशल्य विकसित होऊन त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर किसनराव लवांडे यांनी व्यक्त केला। देशात 2013-14 या वर्षात कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून ते 200 लाख टनांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने वर्तवला आहे। 2012-13 या वर्षात कडधान्य उत्पादन सुमारे 184 लाख टन झाले होते। यंदा चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। हा अंदाज प्रत्यक्षात उतरला तर देशाच्या कडधान्य आयातीत कपात करणे शक्य होईल। देशात दरवर्षी कडधान्यांच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे 20 ते 30 लाख टन कडधान्यांची आयात करावी लागते। 2012-13 मध्ये देशात सुमारे 55,000 कोटी रुपये किमतीचे कडधान्य आणि तेलबिया यांची आयात करण्यात आली। देशात 2013-14 या वर्षात तेलबियांचेही विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने व्यक्त केली आहे। कृषी क्षेत्राची कामगिरी सुधारत असल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढण्याला निश्चितच चालना मिळेल असा ठाम विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला। यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे। ज्या राज्यांमध्ये पाऊस कमी झाला होता तिथे परतीच्या पावसामुळे दिलासा मिळाला। जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल व त्याचा शेतीसाठी फायदा होईल असे श्री पवार म्हणाले। देशात 2013-14 हंगामात कापसाचे उत्पादन आधीच्या वर्षापेक्षा 30 लाख टन वाढून 370 लाख टन गाठीवर पोहोचण्याची शक्यता आहे। यंदा वेळेवर आलेल्या पावसामुळे पिकाची चांगली वाढ झाली असून त्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे। मागच्या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 114 लाख हेक्टर इतके होते। यंदा लागवड किंचित घटलेली असली तरी चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात यंदा कापसाचे उत्पादन 75 लाख गाठींपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे। ऑक्टोबर महिन्यात कापसाची बाजारात नियमित आवक सुरू होईल। बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीने शनिवार तारीख 28 ते सोमवार तारीख 30 दरम्यान कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। कृषी प्रदर्शनात बी बियाणे, खते, कीटनाशके, अवजारे, सिंचन, प्रक्रिया उद्योग या विषयांतील नामांकित कंपन्यांचे 100 स्टॉल्स आहेत। पीक महोत्सवामध्ये शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञानावर आधारित उत्पादित 25 पिकांच्या उत्पादनाच्या नमुन्यांची मांडणी केली जाणार आहे। उत्कृष्ट नमुन्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत। तसेच गायींसाठी एकात्मिक पोषण आहार व्यवस्थापन आणि कृषी उद्योजकता विकासात व्यवसाय संधी या 2 विषयांवर अनुक्रमे रविवारी तारीख 29 व सोमवारी तारीख 30 सकाळी 10 ते 1 या वेळेत परिसंवाद होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या राजुरी प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। भात पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला असल्यास मॅलाथिओन 50 cc 1000 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 700 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे। आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। घोसावळी कमाल 3500 रुपये प्रति क्विंटल, किमान 3000 रुपये प्रति क्विंटल। कांदापात कमाल 2100, किमान 1200। कोथिंबीर कमाल 3600, किमान 1800। मेथी कमाल 2700, किमान
1500, गाजर कमाल 3000 किमान 1800, पालक कमाल 2100 किमान 900, राजगिरा कमाल 1200 किमान 900, शेपू कमाल 1500 रुपये प्रति क्विंटल आणि किमान 900 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी तसेच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 27 किमान 19, नागपूर कमाल 29 किमान 21, नाशिक कमाल 24 किमान 19, औरंगाबाद कमाल 26 किमान 20, कोल्हापूर कमाल 27 किमान 20, सांगली कमाल 28 किमान 20, सातारा कमाल 28 किमान 19 आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल. शेळीला गरिबांची गाय असं म्हणलं जातं. ग्रामीण भागात महिलांसाठी शेळी ही वरदान ठरली आहे. त्याबरोबरच शेतमजूर, अल्पभूधारक यांना शेळीपालन व्यवसायानं मोलाची मदत केली आहे. हा व्यवसाय मुख्यत्वे मांस उत्पादनाकरता केला जातो. आपल्या देशात मांसाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा नेहमीच कमी असतो.
त्यामुळं या व्यवसायामध्ये मोठी संधी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हा व्यवसाय केंद्रित झाला आहे. शेळी पालनाच्या पारंपरिक व्यवसायाला प्रशिक्षणाची जोड मिळणं आवश्यक आहे. त्यामुळं या व्यवसायाचा दर्जा उंचावून ग्रामीण महिला, अल्पभूधारक यांचंही जीवनमान उंचावणार आहे. बायफ आणि नाबार्डतर्फे हे प्रशिक्षण उपलब्ध केलं जातं. भारतामध्ये सरासरी एका भारतीयाला 11 किलो मांस मिळणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे सर्व जातीचं मांस जर का आपण बघितलं तर जेमतेम 5 किलोपर्यंत मिळतं. हे मांस उत्पादन जर का आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला मटणासाठी नर करडे पालन हा व्यवसाय करणं आवश्यक आहे. बकरी ईद किंवा आषाढ महिन्यामधली अमावस्या ह्याच्यामध्ये मटणाला मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. आपण जर का उत्पादित होणारी नर करडं ही जर का मटणासाठी जर का वाढवली तर शेळी पालकाला त्याच्यापासून जास्त उत्पादन मिळू शकतं. हा व्यवसाय पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो, परंतु ह्या व्यवसायाला थोडंसं शास्त्रीय पाठबळ मिळावं म्हणून नाबार्ड आणि भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन आम्ही दोघांनी 21 ते 23 मे 2012 या कालावधीमध्ये प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि त्याच्यामध्ये 20 शेळी पालकांना आम्ही ट्रेनिंग दिलं. आणि त्याचा आता फायदा असा दिसायला लागला आहे की शेळ्यांच्यामध्ये वजनवाढीचा वेग मिळाला, मृत्यूचा वेग त्यांच्यामध्ये घटला. नियमितपणे आमचे जे शेळी पालक असतात ते जंताचं औषध पाजत असतात, ते लसीकरण त्यांना केलं जातं आणि त्यांना वजनानुसार आहार हा त्यांना दिला जातो. शेळी पालन करताना चारा व्यवस्थापन खूपच महत्त्वाचं ठरतं. शेळ्यांना उच्च प्रतीचा चारा मिळाल्यास शेतकऱ्यांचा पशुधनावरचा खर्च कमी होऊ शकतो. त्याबरोबरच शेळ्यांची पैदासही चांगली होते. शेळी पालनामध्ये चाऱ्याचं पिकाचे फार महत्त्व आहे. त्याच्यामध्ये एकदल चारा, द्विदल चारा आणि झाडाझुडपांचा चारा इत्यादींचा समावेश होतो. एकदल चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि द्विदल चाऱ्यामध्ये लुसण, बरसीम, चवळी या पिकांचा समावेश होतो. तर चाऱ्याच्या झुडपामध्ये शेवरी, हादगा, शेवगा, सुबाबूळ ही चाऱ्याच्या पिकाचा समावेश होतो. शेतकऱ्यांना आम्ही या चारा पिकांची लागवड कशी करायची, ती कुठल्या वेळेला कापायची, कापणी करून तुकडे करून खाऊ कसे घालायचे, कोणत्या कोणत्या जाती आहेत, नवीन जाती, त्याची लागवड, त्याला पाणी कसं द्यायचं इत्यादी संबंधीची सर्व माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो. आणि ह्या तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांना चारा लागवडीमध्ये मिळाल्यामुळं चाऱ्याचं उत्पादन आणि त्याची प्रत सुधारल्यामुळं जनावरांना उच्च प्रतीचा चारा निर्माण करून खाऊ घालता आला. आणि पर्यायाने जो पशुखाद्य आहे जे आज बाजारामध्ये खूप महाग आहेत, ते पशुखाद्यावरचा खर्च कमी झाला आणि शेतकऱ्यांना शेळ्यांचं वजन वाढवण्यामध्ये ह्या पौष्टिक चाऱ्यामुळे फायदा झाला. शेळी पालनामध्ये शेळ्या आणि नर बकऱ्यांना PPR आणि घटसर्प या रोगांचा धोका असतो. त्यामुळे योग्य वेळी लसीकरण केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. मी हा व्यवसाय जवळजवळ 2008 पासून करत आहे. त्याच्यात प्रमुख म्हणजे या बकरांचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या म्हणजे भारतामध्ये मुसलमानांचं प्रमाण जास्त आहे, तरी पण कमीत कमी बकरीसाठी आपल्याकडे बोकडांची संख्या कमी पडते. त्यासाठी आम्ही बाहेरून बकरे आणून ईद संगोपन करतो आणि ते वाढवतो. जवळजवळ 3-3.5 महिन्याचे बकरे खरेदी करतो आणि त्यांना जवळ 10 ते 12 महिने वाढवत असतो. तर सरासरी आम्ही त्यांना 2 ते 3 वेळेस दिवसातून खायला चारा देतो, 1-2 वेळेस रतीब देतो आणि लसीकरण करतो. प्रामुख्याने आम्ही त्यांना लसूण गवत, मका, काडी गवत आणि शेवरी किंवा इतर आपला साधासुद्धा उंबराचा पाला वगैरे जो आपल्या शेतात प्रामुख्याने उपलब्ध आहे असा पाला आम्ही त्यांना खायला देतो. प्रामुख्याने जास्त करून PPR हा एक रोग होत असतो, कारण तो फक्त थंडीच्या सीझनमध्ये होत असतो. त्याच्या आधीच आम्ही त्यांना PPRचं लसीकरण करतो आणि घटसर्प हा रोग पण होतो ते पण लसीकरण करतो. आणि त्यांचं तब्येत वाढण्यासाठी त्यांना ब्रोटॉन आणि फॉर्मेटिव्ह H असे औषधं प्रोव्हाइड करतो, कारण त्यांची तब्येत वगैरे व्हावं म्हणून. आणि प्रामुख्याने बकरीसाठी चांगला दिसणारा आणि एकदम व्यवस्थित व्यंग नसणारा डौलदार बकऱ्याची गरज पडते आणि कमीत कमी त्याचं वजन असं 50-55 किलोच्या आसपास लागतं. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करताना अनेक जण स्वतःच्या शेतामध्येच चारा पिकवतात. ही बाब नेहमीच फायदेशीर ठरते.
त्यामुळं योग्य प्रकारच्या चाऱ्याची लागवड करता येते आणि खर्चही वाचू शकतो. मी शेळी व्यवसाय 2010 मध्ये सुरू केला. माझ्याकडे आत्ता 27 शेळी असून त्यामध्ये 6 शिरोळी, 12 जमनापारी आणि 7 बोर ह्या जातीच्या शेळ्या आहेत. त्यांचे संगोपन करीत असताना शक्यतो करून त्यांना दिवसाला 4 किलो हिरवा चारा, 400 ग्रॅम हा खुराक दिला जातो. हिरवा चारा हा मी 1.5 एकर क्षेत्रामध्ये पिकवतो. गेल्या वर्षी मी 30 करडे बकरीसाठी विक्री केली. त्यामधून मला सरासरी एका कार्डामागे 13,000 रुपये उत्पन्न भेटले. त्याच्यात खर्च 8,000 रुपये खर्च वजा जाता 5,000 रुपये एका कार्डामागे शिल्लक राहिले. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ग्रामीण भागात महिलांनी शेळीपालन व्यवसायातून मोठी प्रगती साध्य केली आहे. शेळीपासून मिळणाऱ्या दूध, कातडी, खत या दुय्यम उत्पादनातून महिला आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलू शकतात. या व्यवसायाकरता कष्टही खूप कमी लागतात. हा व्यवसाय मी 7-8 वर्षापूर्वीपासून चालू आहे माझा. वडिलांनी 1 शेळी आणि 1 पाट दिली होती, त्याच्यापासून हा वाढवा केला. ह्या शेळी पालनामध्ये नर बोकड आणि पाठी यांच्यापासून मला उत्पन्न चांगलं मिळतं आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा चांगला फायदा होतो. आणि गरिबाची गाय म्हणून शेळीचा हा उपयोग आहे तो गरीब लोकांना पण चांगला आहे आणि जे जोडधंदा करल त्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. आता एका शेळीपासून मला कमीत कमी 6-7 वर्षामध्ये 1.5 ते पावणे 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले. आता ह्या व्यवसायामध्ये गायांपेक्षा शेळीला कमी कष्ट लागतात आणि हा मला व्यवसाय चांगला आणि उत्पन्न देणारा वाटतो आणि प्रत्येक स्त्रीनं हा व्यवसाय करावा असं मला वाटतं. मोठ्या प्रमाणावर शेळ्यांची पैदास करताना शेळ्यांच्या गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं असतं. त्याबरोबरच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम ठरवल्यास शेळी आणि नर बकरीचं वजन योग्य प्रमाणात वाढवता येतं. त्यासाठी या सर्वांचा सविस्तर तपशील किंवा रेकॉर्ड ठेवल्यास ते अधिक उपयोगी ठरतं. मी शेळी व्यवसाय पालन 2008 सालापासून सुरू केली. माझ्याकडे लक्ष्मी नावाची एक शेळी होती. त्या शेळीपासून 2012 पर्यंत 15 शेळ्या झाल्या. 15 शेळ्या झाल्यानंतर 21 मे 2012 रोजी बायब संस्थेने देवसाहेबांच्या आणि ताकवले साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेतले आणि त्या शिबिरामध्ये अमोल असं मार्गदर्शन मिळालं. त्यामधून आफ्रिकन बोर जातीचा बोकड या ठिकाणी आम्ही खरेदी केला. तो खरेदी केल्यानंतर त्याच्यापासून क्रॉस ब्रीडिंग म्हणून उस्मानाबादी शेळीस क्रॉस केल्यानंतर 15 शेळ्यांपासून 24 करडे त्या ठिकाणी निर्माण झाली. 9 शेळ्यांना 2 याप्रमाणे 18 आणि 6 शेळ्यांना 1 याप्रमाणे 24 पैकी 10 नर आणि 14 माद्या झाल्या. त्या 14 माद्यामधील 6 माद्या विकल्या आणि 2 नर विकले. त्यांचे 60,000 रुपये त्यामधून मला मिळाले. अशा प्रकारे आत्ता या गोठ्यामध्ये एका शेळीपासून झालेली पैदाशीपासून 15 शेळ्या, 2 ब्रीडिंगचे
नर, 8 खच्ची केलेले नर आणि 7 बोअर जातीच्या क्रॉस माद्या या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे 32 स्ट्रेंथ या गोठ्यामध्ये आहे. मला असं वाटतं गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत हा व्यवसाय करू शकतो. हा व्यवसाय करीत असताना या ठिकाणी PPR आंत्रविषाराची लस त्या ठिकाणी दिली जाते. पण मला असं वाटतं की रोग होण्यापेक्षा रोग न होण्यासाठी ज्या गोष्टी जपायच्या असतात त्या जर जपल्या तर रोग या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी स्वच्छता अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवली जाते आणि त्यामुळे या गोठ्यामधून मरतुकीचे प्रमाण 0 आहे. त्यांचा चारा पाण्यासाठी सकाळी 6 वाजता खुराक साधारण प्रत्येकी 200 ग्रॅम प्रमाणे दिला जातो. त्यानंतर मोकळ्या हवेवर 7 ते 10 वाजेपर्यंत सोडलं जातं. 10:30 वाजता हरभरा किंवा तुरीचे भूस दिले जाते आणि 12 वाजता लसूण घास दिला जातो. 3:30 वाजता मोकळ्या हवेवर सोडून 5 वाजता परत आतमध्ये घेतल्यानंतर कांडी गवत म्हणजेच मार्वेल आणि मार्वेल 5 वाजता दिल्यानंतर साधारण 7 वाजता संध्याकाळी कडबाची कुटी दिली जाते. अशा प्रकारे 4 वेळेला चारा देऊन 1 वेळेला खुराक देऊन या ठिकाणी वजनवाढीचा वेग अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेला आहे. 125 ते 150 ग्रॅम पर डे वजनवाढीचा वेग आहे. शेळीपालनाच्या व्यवसायामध्ये शक्यतो रेकॉर्ड कोणी ठेवत नाही, पण आपण ह्या व्यवसायामध्ये प्रत्येक शेळीचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. मग त्याची विता असतील, त्यांना होणारी करडे असतील, त्या करडांचं जन्मताचं वजन आणि प्रतिदिनी होणाऱ्या वजनवाढीचा वेग या ठिकाणी ठेवला जातो. त्याचबरोबर ज्या वेळेला त्या ठिकाणी लस दिली जाते त्या लशींची नोंद ठेवली जाते आणि वजनवाढीचा वेग ठेवला जातो. वजनवाढीचा वेग ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी कमतरता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तसं जर पाहिलं तर नेहमी पाहत असताना 2 करडामध्ये किंवा 2 शेळ्यामध्ये त्यांच्या तब्येती सारख्या दिसतात, परंतु कागदपत्रावर जर रेकॉर्ड ठेवलं तर त्या वजनवाढीच्या वेगामधून त्यांच्यामध्ये असणारी त्रुटी ही आपल्या लक्षात येते आणि म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवल्यानंतर त्याचा निश्चितच या ठिकाणी फायदा होतो आणि तो फायदा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे शेळीपालनातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यासाठी बायफ आणि नाबार्डनं उपलब्ध करून दिलेल्या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा. त्यामुळं ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.